सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज मागील आदर्श नगरातील नयन लॉजवर कुंठणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तेथे छापा टाकला। त्यावेळी तेथे एक पीडित आढळली। पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव वय 58 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला न्यायालयाने 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील नयन लॉजवर अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता। त्याची खबर पोलिसांना 16 सप्टेंबरला मिळाली होती। त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाळे यांच्या नेतृत्वातील पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्याबद्दल खात्री केली। त्या ठिकाणी एक पीडिता होती। तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजीविका भागवत होता। त्याच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नयन लॉजचा मालक भारत जाधव हा अनेक महिन्यांपासून अवैधरित्या कुंठणखाना चालवत होता। पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तेथे एकच पीडिता सापडली। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता लॉज मालकाने त्याच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते। ग्राहक आल्यावर त्यांना तो फोटो दाखवत होता आणि ग्राहकांना जी महिला पाहिजे तिला बोलावून वेश्या व्यवसाय करून घेत होता, अशी माहिती समोर आली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत।